या घराचं नावही आम्ही वासुदेव दिलं आहे, कारण विद्येच्या बाबांची नितांत श्रद्धा वासुदेवानंद सरस्वतींवर होती. त्यांना ते मोठे महाराज म्हणत. तर त्यांच्याच कृपेने आणि हे घर नीट पुढे चालावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि ते चाललेलं आहे. विद्याच्या आईवडिलांचाही आशीर्वाद आहे, माझ्याही आईवडिलांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हे घर म्हणजे केवळ घर नसून खऱ्या अर्थाने वास्तू होईल. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. जसं म्हणतात की होम इज वेअर आवर हार्ट इज, तसंच हे घर आहे, तसंच आहे. जे घर आहे ते तसंच ठेवून किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून इतकी चांगली जागा त्याची तयार होऊ शकते. बेसिकली जे ऑलरेडी आहे, जिथे ज्या पॉझिटिव्ह व्हाइब्स आहेत या जागेच्या, त्या इंटॅक्ट ठेवून यामध्ये काही अजून असं करता येईल ज्यांनी आजच्या आमच्या ज्या काही गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील. जे परिचित आहेत, आप्त लोक आहेत, त्यांची अशी इच्छा होती की या वास्तूला पाडायचं नाही, कारण ह्या वास्तूचे या वास्तूचे काही व्हायब्रेशन्स आहेत ते सगळ्यांनाच जाणवत होते. त्यामुळे पाडायचं नाही, न पाडता करायचं असं त्यांचं होतं. आणि ते करण्यात आम्हाला प्राची मॅडमनी खूप मदत केली. जुनं घर पूर्णपणे नवीन झालं पण आणि त्याला एक सुंदर स्वरूप आलं. आणि त्याच्यासाठी मला प्राची मॅडमला धन्यवाद द्यायचे वाटतात.
घराचं हे असं स्वरूप येईल जे प्राची मॅडमच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. हॉल इतका प्रशस्त होईल असं कधी वाटलं नव्हतं. बेडरूम्स इतक्या कम्फर्टेबल होतील असं कधी वाटलं नव्हतं. आणि एक छान जिथे खेळता प्रकाश आहे, खेळता वारा आहे, असं घर हे झालेलं आहे. ओव्हरऑल वी आर व्हेरी मच सॅटिस्फाईड विथ दिस हाऊस अँड हाऊ इट टर्न आउट टू बी. And we are very thankful to Prachi ma'am and her team for making this a reality.